मित्रांनो नमस्कार। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही एक महाराष्ट्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे। या योजनेनुसार महिलांना प्रत्येकी दरमहा 1,500 रुपये हे खात्यामध्ये त्यांचे येत होते। तत्कालीन शिंदे सरकारने जुलै 2024 मध्ये ही योजना आणली। या योजनेचा फायदा हा महिलांना स्वावलंबी बनवणे तसेच त्यांना स्वतःच्या पायावर उभे करणे हा सरकारचा उद्देश होता। त्यानुसार त्यांनी 3 हप्ते वितरित केले आणि त्यानंतर काही निकष त्यांनी या योजनेमध्ये लावले, जसे की ज्या महिलांच्या नावे 4 चाकी वाहन आहे अशा महिलांनी यामधून माघार घ्यावी असे त्यांनी सुचवले आणि त्यानुसार त्यांनी परिवहन विभागाची मदत घेतली आणि ज्या महिलांच्या नावे 4 चाकी वाहन आहे अशा एकूण 9 लाख महिलांना यातून वगळण्यात आले होते। तर पुढे आणखी एक निकष त्यांनी या योजनेमध्ये लावला होता, तो म्हणजे असा की ज्या महिलांच्या उत्पन्न हे 2.5 लाखाच्या वरती आहे तर अशा महिलांना देखील आता यामधून वगळण्यात येणार आहे आणि त्याची शासन स्तरावर युद्ध पातळीवर याची अर्जाची छाननी आता ही चालू झालेली आहे। त्यानंतर आणखी एक निकष त्यांनी लावला, तो म्हणजे ज्या महिलांना नमो शेतकरी योजनेचे 6,000 आणि PM किसान योजनेचे 6,000 असे प्रत्येकी वर्षाला 12,000 रुपये ज्या महिलांना येत होते आणि त्यांनी या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यामध्ये देखील अर्ज केला होता आणि या योजनेचे त्यांना 1,500 रुपये येत होते। आता अशा महिलांना केवळ हे 500 रुपये येणार आहेत। हा एक महत्त्वपूर्ण बदल सरकारने यामध्ये केलेला आहे। आणि त्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितले आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये ही योजना बंद पडणार नाही, आम्ही ही योजना चालू ठेवणार आहोत आणि यामधील निकष दिवसेंदिवस बदलणार आहेत, परंतु योजना ही बंद पडणार नाहीत। आणि त्यांनी सांगितले की ज्या गरजू महिला आहे, आमचा उद्देश हा गरजू महिलापर्यंतच या योजनेचा लाभ देण्याचा आहे असे देखील त्यांनी सांगितले। तसेच या योजनेद्वारे ज्या महिलांना हे प्रत्येकी 1,500 रुपये येतात तर अशा महिलांनी आपले खाते हे कुठल्या तरी कर्ज योजना जसे की महिला आर्थिक विकास महामंडळ असेल किंवा जिल्हा सहकारी बँका असतील तर अशा बँकेशी हे खाते जोडून घ्यावे आणि कर्ज योजनेद्वारे आपल्या कुटुंबाला स्वावलंबी बनवण्यासाठी त्यांनी काहीतरी उद्योग चालू करावा, जेणेकरून त्या महिला स्वतःच्या पायावरती उभ्या राहतील। हाच सरकारचा उद्देश आहे। तर मित्रांनो, आपल्याला ही माहिती कशी वाटली याबद्दल आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।